जय जिनेन्द्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 8 भाग 2। तर्क न्याय शास्त्र अशा चिन्मय ज्ञानाचा व अनुभूतीचा मूलाधार जीवच आहे। म्हणून या जीवतत्वाचा व जीवनाचा विचार हाच प्रमुख ज्ञानविषय ठरतो। या चेतना तत्वाची कास धरल्याशिवाय वस्तुधर्म किंवा ज्ञानमार्गातील तर्कसिद्धी आणि सज्ञानुभूती यातील फरकही जाणता येत नाही। सज्ञानुभूतीशिवाय केवळ तर्कवादातून निरर्थक कल्पनातिरेक पराकोटीला जातो। त्यातून एकतर अवस्तुवाद किंवा ईश्वरवाद अशी गृहीतेच जन्माला येतात। म्हणूनच स्पिनोझाचा शुद्ध तर्कवाद जीवनानुभूती शून्य ठरला। केवळ तार्किकता म्हणजे ज्ञानानुवाद नव्हे, अनुभूतीजन्य ज्ञानमार्गातच सुसंगती साधावी लागते। म्हणून अनुपलब्धीतून परमसत्याचा शोध घेणे केवळ अशक्य ठरत असल्याने परमेश्वरवाद किंवा कुटस्थ नित्यवाद अग्राह्य ठरतो। मायावाद जग मिथ्या मानतो, तर बर्कले महाशय वस्तूच मानित नाहीत। ह्यूम साहेब फक्त कल्पनेचीच सत्ता मानतो। केवळ तात्विक संकेत म्हणजे कविकल्पना होत। ज्ञानमयता स्वसंवेदनाच्या बाहेर कुठेही आढळत नाही। मात्र संवेदना म्हणजे केवळ इंद्रियगत अध्यवसाय नव्हे, अध्यवसायातूनच भासमयता, मायावाद, शून्यवाद इत्यादी अज्ञानांश निर्माण होण्याची शक्यता संभवते। तत्वविचारातील ही रेशमी कोंडी फोडण्यासाठी अनेक धर्मात्मकमेव वस्तू ही द्रव्यस्थिती ओळखणे व स्वीकारणे क्रमप्राप्त ठरते। विश्वातील पदार्थ व्यवस्था, गुणपर्याय, द्रव्यात्मक द्रव्यलक्षण, शुद्ध ज्ञान प्राप्तीचे मूलस्थान, त्याचप्रमाणे चित्तभ्रांतीचे अध्यवसायाचे निमित्त कारण, मोहनाशाचा उपाय आणि ज्ञानतत्वभूत आत्मस्थिती या सर्वांची स्वरूपात्मक निश्चिती केली पाहिजे। अर्पितानर्पित भावातील सापेक्षता समजून घेतली पाहिजे। इंद्रियजन्य ज्ञानमार्गातील आंधळेपणा व पांगळेपणा टाकला पाहिजे। कारण केवळ तार्किकतेला वनस्पतीतील वृक्षत्व दिसत नाही व नुसत्या इंद्रियानुगामितेला वृक्षत्वातील वनस्पती गम्य होत नाही। इंद्रियानुवर्ती ज्ञान प्रक्रियेतील समत्व साधण्यासाठी सद्वाद अंगीकारावाच लागतो। कारण तत्वतःच सत्य अर्थात सत्तत्व एकावयवी नसून ते विश्वरूप असते। सत्यातील विविध बाजू परस्पर विसंगत भासल्या तरी वस्तुधर्मच अनेक रूप असल्यामुळे त्या सर्व अवस्था सुसंगतच ठरतात। एका अर्थाने शुद्ध तर्कवाद देखील कल्पनेचा विषय नसून तो वस्तुधर्मात्मकच आढळतो। म्हणून अनेक धर्मात्मक द्रव्यलक्षणच खरे तर्कशास्त्र होय। या वस्तुनिष्ठ श्रद्धेवरच त्याचा कटाक्ष आहे। तत्वस्थिती देखील सापेक्षेने अनेक कोनातून पाहता येते। म्हणूनच सापेक्षवाद महत्त्वाचा पल्ला ठरतो। एकांतवाद, नियतवाद व्यर्थ होय। अनेक धर्मात्म वस्तुस्थितीमुळे अनेकांत सद्वाद सापेक्ष पद्धतीच तत्वनिष्ठ ज्ञानमार्ग ठरतो। आंतरिक चेतोबलापेक्षा वितरणातील शब्दबल इतके तोटके आहे की कोणत्याही विधानात संपूर्ण सत्य अर्थात द्रव्यस्थिती मांडता येत नाही आणि शब्दाच्या असमर्थतेसाठी तत्वविवरणही बदलता येत नाही। म्हणून सापेक्षता, सद्वाद, अनेकांत सिद्धांत स्वीकारावाच लागतो। यामुळे प्रस्तुत विधानात एकच बाजू असली तरी उरलेल्या बाजूही समजून घेणे शक्य होते। प्रत्यक्ष परिणमन दिसत असले तरी वस्तुगत गुणत्व व ध्रुवत्व आढळते आणि यामुळेच ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या या अद्वैताची सोडवणूक गवसते। अंशात्मक कथन वा नयवाद हा मूलतः कल्पनाग्राहक
तथा संज्ञामूलक आहे. युरोपीय तत्वज्ञानामुळे व वेद परंपरेतील सर्व दर्शनांमध्ये याच नयवादाचा अनुभव येतो. म्हणूनच त्यातील सत्य अंशात्मक आढळते. सापेक्ष साधवाद मात्र सर्वंकष ज्ञानाला सुपात्र आहे. तो अन्यान्य गुणधर्म ग्रहणशील आहे. केवळ विवरणात्मक प्रणालीच्या दृष्टीने तो सातभंगात्मक आहे. केवळ दूषित ग्रहामुळे किंवा अपेक्षेमुळे श्रीमद शंकर रामानुज इत्यादी दार्शनिकांनी किंवा प्राध्यापक बेलवलकरांसारख्या विचारवंतांनीही साधवादावर टीकास्त्र सोडून पाहिले आहे. तो प्रहार वस्तुव्यवस्थेमुळे आपोआपच व्यर्थ ठरतो. हेच ओळखून डॉक्टर राधाकृष्णन सारख्या वैदिक विद्वानांनी देखील साधवादाची महती मान्य केली आहे. सद्भूत स्वरूपाप्रमाणेच असद्भूत स्वरूपामध्येही वस्तूची ओळख निश्चितपणे पटते आणि म्हणूनच वस्तुनिष्ठ सत्यतत्व अनेकांत स्वरूपीच आढळते. वस्तूतील फक्त सद्भावांचेच विवरण प्रस्तुत असतानाही त्यातील असद भावाशी देखील जे विधान सुसंगती साधते तेच परमसत्य ठरत असते आणि सत्याचे हेच तात्विक स्वरूप सप्तभंगी साधवाद सिद्धांताला तंतोतंत लागू पडते. सत्यान्वेषणातील शुद्ध तर्कवादी पाश्चात्य विद्वानांचा वितंडवाद आणि सेफ्टिस्टांची व बौद्धांची टाळाटाळ यातून कोणतीही उपलब्धी होऊ शकत नाही. यामुळे मूळ जिज्ञासा अतृप्त तरी राहते किंवा तिला नको तितके फाटे तरी फुटतात. न पेक्षा केवळ कल्पनेतच तरंगत राहावे लागते. याउलट सापेक्षवादातील सुसंगतीमुळे परस्पर विरोधी गुणांतील तत्वार्थ जाणता येतो. असत मध्येही सत आढळते आणि वस्तुधर्माची खरी प्रतीती येते. पाणी गरम नाही या विधानातून ते गार असल्याचे कळते. शिवाय एखाद्या महिलेला भगिनी म्हणत असताना तिचे मातृत्व नष्ट होते असेही नाही. विरोधी भावातील सुसंगती साधल्याने त्या गुणांमध्ये फरक होत नाही. ती समजावून घेणे हा तर्कशास्त्रातील कळसाध्याय होय. म्हणूनच जैन तर्कशास्त्र केवळ तार्किक, कल्पनात्मक, कृत्रिम व अनुमान प्रधान न बनता उलट पक्षी ते अधिक प्रमाणात तथ्यबोधक व वस्तुतीत सत असत इत्यादी विसंगत वाटणाऱ्या गुणांमध्येही सुसंवाद निर्माण करणारे ठरत असल्यामुळे सर्वंकष ठरले आहे. जैन तर्क पद्धतीतूनच व न्यायशास्त्रातून कुटस्थ नित्यवाद किंवा मायावाद निर्माण होऊ शकत नाही. द्रव्यातील गुण नित्य असूनही, द्रव्यतत्वामध्ये ध्रुवता असूनही त्याचे पर्याय अर्थात गुणाची आविर्भावात्मक अवस्था मात्र अनित्य मानतात. म्हणूनच द्रव्यत्व गुणपर्याय रूपच ठरते. सापेक्षता म्हणजेच खरी तर्कसंगती. खऱ्या सत्ता स्वरूपाचा अर्थाविष्कार करणे हेच तर्कशास्त्राचे कार्य आहे. ते जैन प्रणालीने साध्य केले आहे. असत ची धारणा नेहमी भावस्वरूपीच असते. सत प्रमाणे त्यात प्रत्यक्षानुभूती नसते. सत व असत स्वरूपातील सर्व धारणांची सुसंगती साधली तरी त्यातील परस्पर संबंध व्यक्त करता येतील असे नाही. म्हणून वस्तुधर्मातच सापेक्षता आढळते. ती समजून घेणे हा तर्कसंगतीचा खरा उपयोग होय. निरपेक्ष एकांतवाद म्हणजे केवळ विसंगत बडबड होय. वस्तुगत सर्व सत्यधर्म सापेक्षच असतात. मात्र ही परस्पर सापेक्षता असीम असल्यामुळे ती अव्यक्तव्य ठरत असते. यासाठीच जैन तत्वज्ञानामध्ये अनेकांत दृष्टी स्वीकारली आहे. ही सर्वंकष दृष्टी अनुमान व अनुभूती या दोन्हीतील प्रत्येक क्षेत्रात अनुस्यूत झालेली आढळते. शिवाय तत्वज्ञान म्हणजे उपलब्धिरहित केवळ तार्किकता नव्हे. वस्तुधर्माचा व जीवनमूल्यांचा संबंध घनिष्ठ आहे.
यातील परस्पर सातत्य साधणे म्हणजेच न्यायशास्त्र होय. त्यातून तत्वज्ञानाचा अभ्यास सुलभ होतो. अनुभूतीचा लाभ होऊन आपली ज्ञानचेतना वर्धमान व्हावी यासाठी वस्तुगुणदर्शक न्यायशास्त्र आणि स्वानुभूतीला अनुकूल दृष्टिकोन यांचा सुंदर संगम अनेकांतामध्ये साध्य झाला आहे. भाषेच्या परिमित शब्दाविष्कारामध्ये विश्वाची व स्वतत्वाची अनंत धर्मात्मकता व्यक्त करणे हेच जैन तत्वज्ञानाचा उद्देश आहे आणि हा उद्देश साध्य करण्यास अनेकांत समर्थ ठरला आहे. म्हणून या गुणी अनेकांताचा जगभर आविष्कार करणे ही एक निकडीची गरज आहे, कारण त्यामुळे मानवीयतेमध्ये भर पडते.